आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई हो, तुम्ही तरी सांगा ना आजी, नाही एवढी मोठी जबाबदारी मी एक्झॅक्टली काय सांगणार मला? मीच सगळ्या चाव्या तिच्याकडे दिल्या होत्या आणि तू आता हे सगळं नाकारू शकत नाहीस, कळलं ना? ही नुसती जबाबदारी नाहीये ग, मान आहे हा. हा नाकारायचा नाही. आणि आज ना उद्या हे सगळं तुझ्यावर पडणारच होतं की नाही, मग आज घे, हो की नाही अरविंद? तुला काय वाटतं? आई तुम्ही बोलते ते 100% खरं आहे. हा आराध्या, हा चावीचा मान आहे, तो मान आई तुला देतायत. हा चाव्यांचा जुडगा तर तुझ्याकडेच असणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या लॉकरची चावी प्रत्येकाकडे असेल, पण संपूर्ण घरांच्या चाव्यांचा जुडगा तुझ्याकडे असणार आहे. हा. आणि आराध्या ग आजी म्हणते एवढं तर काय विचार करायचा त्यात, हो की नाही मम्मा? नाही बरोबर आहे, अगदी आईचं अगदी बरोबर आहे. फक्त तिची वेळ चुकली. म्हणजे? अरे म्हणजे आत्ता कुठे आराध्याची तब्येत थोडी ठीक होते, म्हणजे अजूनही आपल्याला माहिती नाही की तिला भास होत होते नाही, तिची मनस्थिती ठीक आहे का, वी ऑल डोंट नो. आणि त्यात आता शी इज प्रेग्नेंट. अशात हे सगळं कशाला? मम्मा, आराध्याला काही होणार नाहीये, ट्रस्ट मी. आणि तिला ते भास होत नव्हते, कोणीतरी हे घडवून आणत होतं, हे सिद्ध झालंय की ऑलरेडी. आणि ते कोण घडवून आणत होतं हे आपण शोधून काढूच. सासूबाई, मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण मला सुद्धा तुमची तेवढीच काळजी वाटते. आणि तुमच्यासाठी मी एवढी छोटीशी जबाबदारी सांभाळू शकत नाही का? कसं आहे, शेवटी तुम्हाला माझी जशी काळजी वाटते ना, मला त्रास झाला तर तुम्हाला सहन होत नाही, आणि तुम्हाला जर कामाचा एवढा स्ट्रेस असेल ना तर मला अजिबात सहन होणार नाही. मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. आणि ही एवढीशी जबाबदारी मी सांभाळू शकत नाही का? मी प्रेग्नेंट असले म्हणून काय झालं? आजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सासूबाई, तुमचाही माझ्यावर विश्वास आहे ना? झालं तर मग अजून काय हवं? मी या चाव्या माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन. मी काय म्हणतो यशोधरा, आता खरं म्हणजे ना सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपवायला हव्यात. तू ते मेडिटेशन योगा करतेस ना, ते मला पण शिकव. आपण दोघंही करू ना, आपल्याला कसं असं रिलीफ, शांत वाटेल. काय आई? अगदी बरोबर. सुपर्ब आयडिया आहे डॅड. आणि खरं तर डॅड, मम्मा, तुम्ही दोघांनी आता आराम करायला हवा. ऑफिसची जबाबदारी सांभाळायला मी आणि अक्षय आहोत, घर सांभाळायला, तुमची काळजी घ्यायला आराध्य आहे. सासूबाई, नमस्कार करते. सासूबाई, आराध्या देसाई, हसतेस? काल तुझ्या वडिलांची काय अवस्था केली होती ती विसरलीस का ग? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आम्ही आता असं काहीतरी करू ना की तू आयुष्यभर विसरणार नाहीस की हा खेळ आमचा आहे आणि याचे नियम सुद्धा आमचेच आहेत.
यशोधरा सरनाईकचे. डू यू अंडरस्टँड? बेबी, आय मेक शुअर यू अंडरस्टँड. ताई कमाल आहेस ग तू. पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर. घरातल्या सगळ्या चाव्या तुझ्याकडे. वाव, व्हेरी नाईस. ही तर फक्त सुरुवात आहे. तू बघच आता मी काय करते. हो, पण असं खुश होऊन आणि गाफील राहून चालणार नाही. यशोधराबाई इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीयेत. त्या पलटवार नक्कीच करणार. त्यांनी पहिला वार पचवण्याआधीच मी दुसरा वार करणार आहे. त्यांना पलटवार करण्याची संधीच देणार नाही. बाळा, जे करशील ना ते विचारपूर्वक कर. जशी आम्हाला काळजी घ्यायला सांगतेस ना तशी तू पण स्वतःची काळजी घे. कारण हे युद्ध सोपं नाहीये. या युद्धातला शत्रू अनुभवी आणि घातकी आहे. बाबा, शत्रू जितका बलवान असतो ना तितकीच युद्धाला जास्त मजा येते. सासूबाई, मी माझे वार करायला तयार आहे. आता तुम्ही माझे वार झेलायला तयार राहा. बोल आलोक, काय म्हणतोस? काय सिरियसली? अरे पण असं कसं वागू शकते ती? नाही 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 नाही, हे बघ तू आधी शांत राहा. तू शांत राहा. तुझा डिसिजन योग्य आहे. मी तुला संध्याकाळी भेटून बोलूया आपण. ओके ओके ओके, टेक केअर. काय झालं? कोणाचा फोन होता? लोक असं कसं वागू शकतात मला काही कळतच नाहीये. इतका हॅपी गो लकी मुलगा आहे माहितीये, त्याच्या बाबतीत असं घडावं. काय झालंय नीट सांगशील का? अगं, माझा जुना मित्र आहे आलोक नावाचा. त्याच्या बायकोचं त्याच्याशी लग्न होण्याआधी एक लग्न झालं होतं म्हणे. मग ते लग्न मोडलं आणि तिने आलोकशी लग्न केलं. पण मग आता त्यांच्यात काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम हा आहे की तिने हे आलोकला सांगितलंच नव्हतं. त्याला आता तिसऱ्या माणसाकडून कळतंय. किती शॉक बसलाय माहितीये त्याला. किती खोटेपणा आहे हा. असं का वागली असेल पण ती? म्हणे तिला भीती वाटत होती की तिने खरं सांगितलं आणि आलोक तिला सोडून गेला तर. काय कारण आहे? नाही, नवरा बायकोच्या नात्याचा बेस हा विश्वास असतो. जर तुमचा बेसच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार आहे? बरोबर आहे तुझं, पण आपण तिच्या बाजूने पण विचार करायला हवा ना. म्हणजे